सीसीआयनं बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्याचे संकेत हे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत। केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जळगावमध्ये ते बोलत होते। शेतकऱ्यांचा माल घरात राहणार नाही याची काळजी घेऊ। सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 15 दिवसात कनेक्शन देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले। मागणी नोंदवली की त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला 2 महिन्याच्या आत कनेक्शन देणार आहेत असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। त्याचबरोबर द शेंदुर्णी सेकंडरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस तिथे आले होते आणि तेव्हा आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते। सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन। शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही वेळेस काही शेतकरी, सगळे नाही, काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं। ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रेड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो। त्यामुळे असं करू नका। निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि सीसीआयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू। शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही, तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। आज शेतकऱ्यांकरता पाणी असेल, विजेच्या समस्या असतील, तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ। आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत। पुढच्या 15 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही। मी तर म्हणेल जेवढे शेतकरी, म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका, पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला 2 महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ।